माझं नाव ज्योती विक्रम पवार. मी माळशिरस येथून आहे. मी या कॉलवर जॉईन होण्याचं कारण मला पीसीओडीचा जास्त त्रास होता. हा. मी येस अगोदर येस. सरांचं ऐकत नव्हते. मी असंच कॉलवरती रिझल्ट ऐकले रोज सकाळी. त्यात पीसीओडीचा एक रिझल्ट होता. मग मी चालू केलं हे वर्कआउट करायला चालू केलं. येस येस. मला ऑल फॅमिली मेंबर्स. एक मिनिट मॅडम. तुमचे कोचेस तुम्हाला सांगत असतात शेवटपर्यंत थांबा. तर त्याचा बेनिफिट बघा, ज्योती मॅडमला सगळ्यात मोठा बेनिफिट झाला. आजच्या कॉलवरती शेवटपर्यंत थांबले आणि पीसीओडीचा एक रिझल्ट आला म्हणून त्यांनी फॅमिलीमध्ये एंट्री केली. हा येस मॅडम. मला पित्ताचा त्रास होता, बॅक पेनचा त्रास होता, गुडघे दुखत होते, मला जास्त विकनेसपणा होता. मला पित्ताचा प्रमाणाच्या बाहेर जास्त त्रास होता. पण वय किती आहे मॅडम तुमचं? हॅलो. वय वय किती आहे तुमचं? माझं वय आता 30 आहे. मी 5 वर्ष झालं कंटिन्युअली 21 डेच्या गोळ्या खात होते पीसीओडी साठी. आणि मंथली मला डॉक्टरांकडे जावं लागायचं. सलाईन लावायला लागायचं. मी 4 दिवस झोपून असायचे. उलटी, जुलाब आणि पोटात भयंकर दुखायचं माझ्या. पाहू शकताय, म्हणजे मॅडम थांबतच नाहीत. इतकी मोठी लिस्ट आहे त्यांच्याकडे डिसऑर्डरची. एवढी मोठी लिस्ट. फक्त 30 वय वर्ष आहे मॅडमचं आणि अख्खी त्यांच्याकडे डिसऑर्डरची लिस्टच्या लिस्ट आहे. सगळ्यात एक नंबर लिस्ट मधलं एक नंबरचं आहे चॅलेंज त्यांचं पीसीओडी. येस. तर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुमच्यामध्ये काय काय बदल झालेत मॅडम? माझा पित्ताचा त्रास गेला, माझं डोकं दुखत नाही, बॅक पेनचा त्रास गेला. मी पूर्ण म्हणजे पूर्ण डिसऑर्डर मुक्त झालीये आणि मला आता खूप छान वाटतंय. पीसीओडीचं चॅलेंज किती दिवसांपासून होतं मॅडम तुम्हाला? मला 9-10 वर्षापासून होतं बरं का. नंतर थोडंसं कमी झालं डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर. आणि नंतर 5 वर्षापासून कंटिन्यू मध्ये त्रास होत होता. दर असं मला महिन्याच्या महिन्याला डॉक्टरांकडे जावं लागायचं. गोळी चालू होती. गोळी एक दिवस जर माझी चुकली तर मला परत रिटर्न सायकल चालू व्हायची. परत त्रास चालू व्हायचा. 8 दिवसांनी चुकली, 15 दिवसांनी चुकली तर मला तो त्रास परत चालू व्हायचा. तो त्रास झाला की मला परत रिटर्न डॉक्टरांकडे जावं लागायचं. मग परत गोळ्या घ्याव्या लागायच्या अजून. म्हणजे कंटिन्युअसली माझ्या गोळ्या चालूच होत्या. येस येस येस. 9 ते 10 वर्षांपासूनचा मॅडमचा त्रास होता, परंतु 5 वर्षामध्ये त्यांना जास्त त्रास चालू झाला होता. कंटिन्यू त्यांचं डॉक्टर व्हिजिट आणि हॉस्पिटल व्हिजिट मेडिसिन चालू होत्या. गोळी चुकली की त्रास व्हायचा. म्हणजे एक वेळ जेवण नाही केलं तरी हरकत नाही, पण गोळी चुकू देऊन जमत नव्हतं. अशा पद्धतीची सिच्युएशन झालेली होती. बरं, आता या फॅमिलीमध्ये आल्यापासून तुमच्या सगळ्या डिसऑर्डर म्हणताय तुम्ही कमी झाल्या, वजन कमी झालंय? हो, वजन पण माझं 5 किलो कमी झालंय. आणि ऍडल वेटसाठी कमी करायचं होतं. 5 किलो पीसीओडीचं वजन. चॅलेंज पीसीओडीच्या हो, चॅलेंज मध्ये किती दिवसांमध्ये काय बदल झाला? एकाच महिन्यात माझा मी 5 वर्ष गोळ्या घेतल्या तरी मला डॉक्टरांकडून फरक पडला नाही. पण मी वुमेन चॉईस फक्त एकच महिना कंटिन्यू केलं होतं. मला एवढा छान रिझल्ट भेटला. माझ्या पोटात दुखलं नाही, मला कोणताही त्रास झाला नाही आणि मी डॉक्टरांकडे पण गेले नाही. मी चार आणि महिने जेव्हा हा तुम्हाला आहार जेव्हा पीसीओडीचं जेव्हा चॅलेंज होतं तेव्हा नेमकं तुम्हाला काय काय त्रास व्हायचा? मला उलटी व्हायची, जुलाब लागायचं, ताप यायचा, मी झोपून असायची, मला ताप यायचा, मला सलाईन लावायला लागायची. पेनफुल पिरियड्स होते मॅडमचे, म्हणजे भयंकर त्यांना त्रास व्हायचे पिरियड्स मध्ये. आणि पिरियड्स रेग्युलर होते का मॅडम? नव्हते. येस येस. आता इथं किती दिवसांमध्ये बदल आला तुम्हाला? 1 महिन्यामध्ये इथं येऊन वुमन चॉईस चालू केल्यानंतर 1 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसायला लागला. आणि सोबत जगातील नंबर 1चा सकस संतुलित आहार घेतला मॅडमनी, 20% वर्कआउट केलं. पीसीओडीचं चॅलेंज 1 महिन्यामध्ये नियंत्रणात आलं. सोबत बाकी त्यांची जी लिस्ट होती डिसऑर्डरची ती पण आता म्हणतात सगळे नियंत्रणात आली. म्हणजे एक कारण घेऊन फॅमिली जॉईन केली होती, सोबत बोनस मध्ये सगळे चॅलेंजेस नियंत्रणात आले मॅडम. येस. हॅपी आहात मॅडम? हो, खूप आनंदी आहे. मला असं 5 वर्ष मी सारखं टेन्शन मध्ये असायची. कुठं जर जायचं म्हणलं की माझ्या मनात एक भीती असायची. गोळी चुकली की मला असं भीती बसल्यासारखं व्हायचं आणि कधी ना कधी तर ती चुकायचीच. पण आता एकदम भारी वाटतंय. आता टॅबलेट गोळी घेण्याची गरज पडते आता? अजिबात नाही. येस. आता फक्त जगातील नंबर 1चा सकस संतुलित आहार घ्यायला चालू केलाय आणि सकाळचं 1 तास स्वतःला द्यायला चालू केलाय. येस. खूप छान आणि अमेझिंग मॅडम. थँक्यू म्हणाल तर कोणाला म्हणाल? आमचे ग्रेट कोच बाळासाहेब राठोड सर आणि माझ्या मिस्टरांना. आणि येस. उमेन आणि हा जगातील सकस संतुलित आहार जे बनवलाय मार्क्यू सरांनी, त्यांच्यासाठी थँक्यू.